हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत. तर आज देव बसवायचे आहेत, घटस्थापना आहे, तर त्यासाठी मी आज लवकर उठलेले, 7 वाजता उठले आणि उठल्या पहिला आंघोळ केले, केस धुतले आणि मग त्यानंतर चामट्या बोलतात आमच्याकडे त्या बनवायला घेतला, पाणी घेतलं, त्याच्यात गूळ टाकलं आणि मग थोडंसं तूप आणि तांदळाचं पीठ मिक्स करून अशी फोईल घेतली आणि त्याच्या आता मी चामट्या बनवणार आहे. तुमच्याकडे बनवतात की नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडं बनवतात. तर असा एक गोल घ्यायचा आणि असा हाताने हे करायचं आणि मग तळायचं आणि एवढे छान लागतात ना, मस्त फुगतात ते वडे. आणि तुम्ही पुढं बघायलाच कसे मस्त फुगतील ते. आणि गौरांशने सुद्धा डब्याला हेच नेले राहिले तर. आणि ह्या चामट्यांना म्हणजे प्रसाद म्हणून दाखवतात. जेव्हा सगळं होतं ना, म्हणजे देव वगैरे बसवतात त्याच्यानंतर चामट्या याला प्रसाद म्हणून दाखवतात. आता इकडे यांच्याकडं कशी पद्धत आहे काय नाही ते मला काय एवढं माहीत नाही. म्हणजे यांचे देव होते तिकडं आगरवाडी गाव आहे तिथं, आणि आमच्या इकडं अशी पद्धत आहे म्हणजे माहेरी. तर मग माझ्या पद्धतीने मला येते तसं मी करते. आणि इकडं वडे रेडी झालेले आहेत बघा. एवढे सारे वडे मी रेडी केलेत. माझा इकडचा अभिषेक करून झाला आहे आणि दिवा वगैरे घासून मस्त लावला आहे. आता इकडं कुलदैवत घासून ठेवलं आहे. आता हे जेंट्स लोक आहेत ते ठेवतील, मग त्यांची पूजा करेल मी. मग नंतर सगळ्यांना फुलं वगैरे व्हायला बाबांनी खाली अशी लायटिंग लावले आणि हे वडेसुद्धा झालेत. तर आता मी टोपली वगैरे भरायला येते नंतर. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहेत सर्व? मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि देवसुद्धा बसणार आहेत. तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या इथं पण कुलदैवत आहेत तर ते त्यांचं झालं आहे सगळं. फक्त आता हे जेंट्स लोक बसवतात, नाही तर माझी एवढ्याला कधीच झाली असते पूजा. दुसरे देव मी बसवून घेतले, पण आता हे लोक सगळे आंघोळ करतील, त्याच्यानंतर मग 5 जण देव बसवतील, परत ते घट वगैरे ठेवतील. तर त्यासाठी पण मी येऊन पटापट करते. आता काय नाही, आता ते चामटे वगैरे बनवलेले आहेत मी. फक्त आता हे लोक बसवतील, त्याच्यानंतर मग त्यांची पूजा करायची, फुलं वगैरे ठेवायची, ते माझं काम असणार. यांचं फक्त बसवायचं काम असणार, ठेवायचं. तर बाकीचं सगळं मी करते. हार वगैरे बनवला आहे, नंतर लावते देवाऱ्याला. बाकी सर्व झालं आहे. फक्त येऊन त्यांची पूजा वगैरे करायची, मग आरती वगैरे, मग ते नैवेद्य दाखवणार. त्याच्या अगोदर मी बोलव मंदिरात जाऊन येते पटकन, कारण वाजलेत 8:30 आणि नशीब 7 वाजता उठली मी आंघोळ वगैरे करताना. परत हा उठलेला, नित्यांशी उठलेला, तर आता झोपवलं त्याला. आई नवले, जरा लक्ष ठेवा त्याच्याकडं. पटकन मी जाऊन येते मंदिरात. सगळं पुसायचं पण आहे, कपडा न्यायचा आहे मला पुसायला, लादी वगैरे पुसून घेते. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा. आज बघू दिवसभरात काय होतं ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. आय होप तुम्हाला आवडेल. तर चला कंटिन्यू राहा. तर इथं मी काल बोलल्याप्रमाणे आता पहिला आल्यावर लादी पुसून घेते, कारण परत खूप घाण होती. आणि मग विचार केला की आत्ता नको लादी पुसायला, पहिला अभिषेक करून घेते. तर गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे, अभिषेक करून दिवे वगैरे लावलेले आहेत. आता आतमध्ये करूया. दिवे वगैरे मी आता घासून घेऊन आले आणि लावलेत. आता त्या साईबाबांचा अभिषेक करते, लादी पुसते आणि पटापट घरी जाते.
झालेले आहेत देव बसवून. मला काही शूट करायला भेटलं नाही तर काय करणार, जाऊ दे बोललो. फोन राहिलेला माझा रूममध्ये आणि बाळाला घेऊन उभे होते मी. तर असे घट बसवलं. आता हार वगैरे घालते, देवांची पूजा वगैरे केली, आता अगरबत्ती वगैरे लावते. तर हा आहे माझा नित्यांश. कसा वाटतोय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. गंडूशा बाबू आहे तर माझा गंडूशा बाबू आहे. असं बघत बसलाय. समजतंय समजतंय. हा जास्त नाही दाखवणार आम्ही, आजच दाखवलाय हे ना. त्याला इकडे जेवण रेडी करते. आता भात टाकलाय, आता वरण टाकते आणि मग थोडीशी पावटे त्याची सुकी भाजी बनवते. वाजलेत 11:30. माझं 12पर्यंत हे सगळं झालं पाहिजे. आणि साडी नाही नेसली. चलो पटापट बनवून घेते. हां तर एवढी काही गडबड झाली ना. आला का? वाजता ते डेंजर घाई बरोबर. तर ब्लाऊज वेगळाच घातलाय. अगं शिवाला हाय कापलाय पण टाईम नाही. साडीच आता मला लावायला घातलंय. जेवण झालंय सगळं. वरण भात भाजी बनवले. गौरांचं बंद झालं. आज दाखवला चेहरा पण तरी पण जास्त नाही दाखवणार, थोडाच. आज फक्त चेहरा दाखवला व्हिडिओमध्ये. केस धुतले तर केस विचारायला गुंता काढायला टाइम नाही भेटला. केवढी छान वाटतंय. चल चल. हां देवी चला. तर मी कुठं ते काल त्या देवीला त्याच्यावर घेऊन आले. आईने दिलेली व्हाईट कलरची साडी आणि इकडं देवी बसले. चलो पटापट याला स्कूलला सोडून येते. मंडळी जेवून घेतात. आता सगळी भिजली मी घालून, पण आता साडी माझी सोडायची इच्छा नाही, कारण लावली तर मग मी दिवसभर लावते. आता वाजले तर 1:15 आणि येता येता एवढा जोराचा पाऊस आला ना, सगळी भिजून गेली. आता जेवायला घेतले भात आणि बिरड्याची भाजी. तर आता चला जेवूया. चला तर आता मगाशीपासून बाळ जागं होता. माया भाकरी करून झालेला आहे. आई भांडी घासत होत्या आणि आता मगाशीपासून खेळत होता. भूक लागली. आता फेडिंग झाले. आता झोपणार. आई शी करते थांब. तर आता हे बोलतात की नवीन फोन बघ, पण बघूया. माझा हा सुद्धा खूप छान चालतोय. बघू जर क्लॅरिटी वगैरे बघूया त्याचं काय चाललं, जरा बघून येते. घरांचं गाळ येतं शिशी करते हा ना बबलू. मी झोपेल आता मस्तपैकी. मला आता मंदिरात जायचं आहे. इथं देवपूजा करायची, परत 7ची आरती करायची आहे आम्हाला सगळ्यांना. हे गेले डीमार्टमध्ये तेल आणि काय बोलतात त्याला, तेल आणि अगरबत्ती आणायला. तर हा ब्लाऊज मी मॅच केला आहे, पण मॅच काय मला वाटत नाही होतं आहे. हा ब्लाऊज मॅच होत नाही याच्यावर. केली शू केली या बोबरानी या माझ्या अंगावर शू केली माझ्या, आहे ना शंटू. चला आता मी आरती घेतो. 7ची आरती. तर 7:30 वाजले. चलो. घांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय
मूर्ती मोर्या एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट भवानी माते की जय. चला हा तर झोपलाय आणि आता गौरांश पण ना सकाळी लवकर उठलेला तर आता तो सुद्धा झोपतोय. झोपाले 9 वाजले आता आणि आता त्याला सुद्धा मग इथं वरती झोपवते. दादा मी बोल जरा बेडशीट चेंज करते, खूप घाण झाली. झोपलाय तर सकाळपासून करायची होती पण सकाळपासून टाईमच नाही, त्याच्यामुळे आता पटकन चेंज करून घेते बेडशीट. आता अजून कपडे टाकायचे बाकी आहेत मला, धुतले ते. थोडीशी भांडी घासून घेते आहेत ती. तर आम्ही तर जेवलो. आता आई बाबा आणि भाऊ हे तिघं जेवायचे बाकी आहेत. आणि गरबा वगैरे ना गौरांशला आवडतो, मग त्याला उद्यापासून दाखवायला नाही कारण उद्या परवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून स्टार्ट करतो. थांब जरा लाईट सूट देते. केवढी झोप आली त्याला, काय गरज होती लवकर उठायची. लवकर उठलाय नुसताच. बाबडा पण झोपला मध्ये. बघा नवऱ्याचं प्रेमचा तू चाललाय असंच गोड खा आणि मारके म्हशी हो. बघायचा या जरा 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 लय प्रेम नका होतू जाऊ दे. जर टाकायचं काम करू नका तोंडात, बारीक बारीक द्या. तर केक ठेवला ना बाकीचं ते करून द्यायचं. आमच्याकडे तोंड चेक करा हा. थांबा ना तोंड संपू दे. केवढे घाई झाले. सगळा तुमच्या हातानच भरवाल का? अरे घा भावडे. थांबा ना, पोरगाय म्हणून एका हातात. दुसऱ्या हातात फोन बघा हिची काम. एका हातात पोरगा एका हातात फोन. गरीब बिचारा नवरा भरवतोय कोण. एक डाग पण ठेवू नका. अचानक आलेला हे ताप बबडूला. काल भिजला ना म्हणून, नाहीतर नसता आला. काल भिजला आणि मस्ती. बघू कसा गरम झाला रे बाबा अंग केवढा. हे बघ कसं बघतोय वरती. हे औषध बी शुनो औषध बी आणि खाली झोप. औषध पी तर उठ 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 पटकन घे लवकर. चला तर आता गौरांशला दिलेलं आहे औषध. थोडासा बरं आहे, बघूया. दोघं पण झोपलेत आता. 12ची आरती घेणार आम्ही 5 मिनिटात. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अजून आंघोळ करायची बाकी आहे बघा. सर्व मंगल. 12 वाजले कधी आंघोळ करणार. हां